तुम्हाला त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन नक्कीच करू शकेन. आणि त्यातही परीक्षेच्या दृष्टीनं म्हणा किंवा तत्व या दृष्टीनं म्हणा, दोन्ही बाजूनं आपण विचार करायचा आहे. कारण प्रत्येक समोरचा व्यक्ती हा काय म्हणतात, तत्व जाणण्यासाठीच आलेला असतो अशातलाही भाग नाही. त्याला इंटरेस्ट असतो की आपण परीक्षार्थी म्हणून आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे. जसं की आता सगळं टेन्शन आहे की 10 तारीखपर्यंत कंप्लीशन करायचं आहे सगळ्यांचं. म्हटल्यानंतर सगळ्यांना काय असतील ते प्रश्नांची उत्तरं सांगा. आम्ही पटापट लिहितो आणि पूर्ण करतो. अशा पद्धतीतले काही लोकं असणार. आणि काही लोकांना वाटत असतं की नाही, अमृत नादोपनिषदात काय सांगितलंय आतमध्ये आणि त्याचा मला माझ्या जीवनात काही उपयोग होऊ शकतो का? तर या पद्धतीनं आलेले काही लोकं असतात. मुमुक्षू ज्यांना आपण म्हणू. तर अशा पद्धतीनं आलेल्या दोघांनाही मी सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न माझ्या परीनं करत आहे. तर सर्वांनी समजून घ्या अशी अपेक्षा. आणि ही संधी दिल्याबद्दल माझे गुरुजन राम सर आणि माझ्या गुरु मोरे मॅडम, वसुधा मोरे मॅडम कदाचित असतील तुम्हाला पण. तर यांना वंदन करून मी सुरुवात करतो. सर्वांनी एकच दीर्घ ओंकार करायचा आहे. 3 वेळा आपण ओंकार करू. शांत बसा. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, नजर समोर. श्वास भरा. 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 तर आपण आता सुरुवात करूया. कारण आता तुम्हाला 6 महिने होत आलेत, 4 महिने तरी होत आलेत. तर काही बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असतात. साधारण आपण चर्चात्मक जेव्हा जाणार तेव्हा माझी अपेक्षा आहे की सर्वांनी उत्तरं द्यावीत किंवा संभाषण चालू ठेवूया, जेणेकरून आपापसामध्ये एक प्रकारचा संवाद होईल. शिकणं सुलभ होईल. नाहीतर मग कंटाळा येतो एकाच पद्धतीनं करायला गेल्यानंतर. तुमच्या काही समस्या असतील, कदाचित मी सोडवू शकेन, कदाचित सर आहेतच बरोबर आपल्या. जर काही अडलं तर त्यांच्यापर्यंत जाऊ, पण मॅक्झिमम मी माझ्या परीनं प्रयत्न करणार आहे. तर आपल्याला जो विषय आहे अमृत नादोपनिषद, त्याचा मूळ तो पाठी तेव्हा सर्वांचं उगम हा वेदापासून आहे. तर वेदाची जी अंग आहेत ती कोण सांगू शकेल का? बोला कोणीतरी, सांगा. काय चुकेल फार तर आणि काय होणार? बोला मॅडम. सामवेद असं म्हणू. हम्म. सामवेद, वेद, ओके. हा. वेद, वेद आणि अथर्ववेद. अथर्ववेद. ओके. आता ही 4 वेदांची नावं झाली. आणि प्रत्येक हा जो वेद आहे त्याच्यामध्ये संहिता ग्रंथ, ब्राह्मण ग्रंथ, आरण्यक आणि उपनिषद अशा प्रकारे 4 पायऱ्या असतात किंवा 4 प्रकारचे ग्रंथ आपल्याला बघायला मिळतात असं आपण म्हणू. ही एक पूर्ण ग्रंथावली आहे. वेद हा असा कुठला एकच पुस्तक आहे का यजुर्वेदाचं किंवा असं नाहीये. ते पूर्ण एक ग्रंथावली आहे किंवा त्याला एक सिस्टीम आहे आणि तीही अशी आहे: संहिता, ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद. तर त्यातला जो शेवटचा पार्ट आहे तो उपनिषद आहे. आणि आपल्याला आता आज जे शिकायचं आहे त्यातलंच एक अमृत नादोपनिषद हे एक आहे.
आता ह्याची जी उत्पत्ती झालेली आहे ती यजुर्वेदापासून आहे सांगितलं. त्याच्यातल्या यजुर्वेदापासून आणि त्याही कृष्ण यजुर्वेदापासून, शुक्ल यजुर्वेद आणि कृष्ण यजुर्वेद असे दोन पार्ट आहेत. त्यातही कृष्ण यजुर्वेदापासून या उपनिषदाची उत्पत्ती सांगितलेली आहे. तर हे कोणाला पॉइंट आउट करायचं असेल, लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला उत्तरामध्ये या गोष्टी लिहिणं हे फायद्याचं ठरतं. आपला अभ्यास किती आहे हा समोरच्या व्यक्तीला लगेच कळतं. त्यामुळे हे पॉइंट्स आहेत छोटे छोटे, आपण नोट डाऊन केले तर आपल्याला फायदा होईल. कृष्ण यजुर्वेदापासून याची उत्पत्ती सांगितलेली आहे. आणि उपनिषद याचा अर्थ कसा काय होतो, कोण सांगू शकेल? सांगेल का कोणी? ठीक आहे, मी सांगतो. उपनिषद, उप म्हणजे बाजूला, निषद हे बसणे आणि ज्ञान ग्रहण करणे. कोणाच्या बाजूला? गुरुच्या बाजूला. तर तेव्हा ज्ञान हा अशा प्रकारे होता की कुठलीही गोष्ट मौखिक इकडून तिकडे जायची किंवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जायची. मग गुरुकडे जाऊन गुरुकुलामध्ये शिक्षण घेणे, त्याच्याबरोबर पाठांतर करणे किंवा त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांना प्रश्न विचारून आपल्या जिज्ञासा शमवणे हे त्यावेळचे विद्यार्थी करत असत. आणि मग त्याचं हे सारांश स्वरूपात त्यांनी लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत, ज्यांना आपण उपनिषद असं म्हणतो. आणि याचा शाब्दिक अर्थ पण असाच होतो की गुरुच्या जवळ बसून त्यांच्याकडून ज्ञानप्राप्ती करून घेणे. तर अशा पद्धतीत उपनिषदांमध्ये सांगितलेलं जे सार असतं ते गुरूंनी त्या त्यावेळी त्या त्या शिष्यांना केलेला उपदेश असतो. आणि या सर्वांचा पाक किंवा योग आपण अगदी मुळात 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 जात गेलं तर ब्रह्म म्हणजे काय आहे किंवा आपल्या शरीरामध्ये असणारी चेतना ही विश्वचेतनेशी कशी बांधलेली आहे या संबंधित केलेली चर्चा असं आपण म्हणू शकू. तर जेव्हा आपण या सर्व चर्चा मध्ये भाग घेतो तेव्हा अनेक लोकांनी अनेक मतं मांडलेली आहेत. त्याच्यातलं एक मत हे अमृतनादोपनिषद आहे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं झालं तर आपण असं म्हणू शकतो की 2 आणि 1 किती होतात? 3. बर, मग आता 5 वजा 2 किती होतात? 3. ओके. मग 10 वजा 7 किती होतील? 3. आणि 13 वजा 10 किती होतील? 3. त्या सर्वांची उत्तरं सेम आहेत. म्हणजे तत्व जे आहे ते जर सेम मानलं तर ही जेवढी मी उदाहरणं सांगितली त्याचा कल्पना विलास आहे. कल्पना विलास असं नाही म्हणता येणार, पण त्या लोकांनी अनुभवलेली वेगवेगळ्या पद्धतीनं अनुभूती योगानंतर जी त्यांना प्राप्त झालं, योग केल्यामुळे नंतर, तर ते प्राप्त केल्यानंतर त्या अनुभूतीला आपल्या शब्दात जेव्हा लिहून ठेवलं, ते कोणी 13 वजा 10 3 लिहिलं, कोणी 2 अधिक 1 3 लिहिलं, कोणी 5 वजा 2 3 लिहिलं. तर या वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी लिहून ठेवलं. तर आज आपल्याला सुद्धा हे पटवून घेताना अशा पद्धतीनं कोणाला काय पटेल हे सांगता येणार नाही. परंतु प्रत्येकानं आपापला जो वेगवेगळा मार्ग सांगितलेला आहे त्यातला एखादा मार्ग आपल्या दृष्टीनं सुद्धा यशाचा असू शकतो. तर या दृष्टीनं आपण याच्याकडे एखादा काय म्हणतात त्याला, आता आपण आलो योगाला म्हटल्यानंतर आपण हठप्रदीपिका, घेरंड संहिता, अजून काय हठरत्नावली किंवा हे सर्व जे ग्रंथ आहेत जे प्रॅक्टिकल आपल्याला बऱ्यापैकी करतात तर त्यांच्याकडे आपला ओढा असतो मॅक्झिमम. परंतु जे त्यातलं ज्ञानाचा भाग आहे
किंवा आताचे जे हे पुढचे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमधली मूळ पीठिका हे उपनिषद व्यक्त करत असतात. ही भूमिका आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे मूळ ग्रंथ हे त्यावेळी जे आपण श्रुती प्रमाण मानलेलं आहे, आगम प्रमाण, त्याचा भाग हा नादोपनिषद किंवा उपनिषद ही आहेत. त्यामुळे या ग्रंथांना आपण बाजूला टाकू शकत नाही. ज्यावेळी आपण मुळात जाऊ त्यावेळी आपल्याला ही उपनिषदच सर्व गोष्टी सांगतील. आता मी जेव्हा उपनिषद घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं जाणवेल की अरे हे तर अष्टप्रदीपिकेत सांगितलेलं आहे, पण अष्टप्रदीपिका झाली कधी आणि हे उपनिषद कधी झाले? 5000 वर्षापूर्वी. मग त्यांनी काय केलंय, अष्टप्रदीपिकेमध्ये काही श्लोक हे जसेच्या तसे या उपनिषदांमधूनच घेतलेले आहेत. तर हे त्यांचं मूळ स्रोत आहे हे आपण विसरून चालणार नाही आणि त्यांचा अभ्यास करणं हे आपल्या दृष्टीनं मुळात जाण्यासारखं आहे. आता असं म्हटलं जातं की आपल्या वैदिक जी भाषा आहे ती थोडीशी समजायला कठीण आहे, कारण ते संस्कृत आहे आणि ते सुद्धा उच्च दर्जाचं संस्कृत आहे. आणि त्यावेळी असे काही प्रघात होते की ग्रंथ निर्मिती म्हणा किंवा इतर लोकांना समजावताना लिहून ठेवण्याची जी गोष्टी होत्या त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रकर्षानं टाळल्या जायच्या. त्याच्यामध्ये उदाहरण सांगायचं तर पुनरुक्ती दोष कुठेही तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे परत परत सांगण्याच्या गोष्टी अति महत्वाच्या असतील तरच परत सांगितल्या जायच्या, नाहीतर सांगितल्या जायच्या नाहीत. मग त्या टाळल्या जायच्या. आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट सुरुवातीला सांगितलेली आहे ग्रंथाच्या, तर ती त्याचा रेफरन्स जर ग्रंथाच्या मध्ये कुठे येत असेल तर ती परत सांगितली जायची नाही. जर ती तेवढी महत्वाची असेल तरच रिपीट केली जायची, नाहीतर नाही. त्यामुळे समजून घेताना पहिल्यापासून शेवटपर्यंत विषय आपल्याला समजून घ्यायचा असतो. कुठलाही संस्कृत जेव्हा तुम्ही पुस्तकं जुनी काढणार त्यावेळी संहिता किंवा लिहिण्यासाठी काही शास्त्र नियम त्यांनी पाळलेले होते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे बऱ्याच वेळाला आपण अभ्यास करताना प्रश्नाच्या अनुषंगाने करतो आणि मग आपल्याला प्रॉब्लेम येतात. त्याच्यापेक्षा अशा जेव्हा आपण पुरातन ग्रंथ वाचणार आहोत तेव्हा आपला एक विजन क्लिअर पाहिजे की आपल्याला फर्स्ट टू लास्ट शेवटपर्यंत व्यवस्थित वाचला पाहिजे. नाहीतर मग त्या अर्ध्या अर्ध्या गोष्टी आपल्याला बांधत राहाव्या लागतात इकडनं तिकडनं, किंवा थोडं पाठ करा इकडनं तिकडनं. असं करण्यापेक्षा संपूर्ण समजून घेतलेलं कधीही चांगलं. बरं, उपनिषदांची संख्या सांगू शकाल का कोणी? 108. ओके. आणि कुठे सांगितलेली आहे ती? कोणी सांगितलं 108? मुक्तिको उपनिषदामध्ये. बरोबर. मुक्तिकोपनिषदामध्ये 108 संख्या सांगितलेली आहे आणि त्यात आपण कसले स्टुडंट आहोत तर योगाचे. त्यामुळे आपल्या दृष्टीने महत्वाची कुठली आहे तर त्यातली 20 फक्त. त्यातली 20 ही योगोपनिषद म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यातलं हे एक आता आपण शिकणार आहोत ते अमृतनादोपनिषद. तसंच तुम्हाला अजून पण आहे तेजोबिंदू उपनिषद वगैरे. तर या सर्वांचा सार जर जेव्हा काढायला जाणार तेव्हा ते एकच निघेल, परंतु वेगवेगळ्या अँगलनं प्रत्येक ऋषी मुनींनी विचार केलेला आहे आणि तो समजून घेण्याचा आपण वेगवेगळ्या अँगलनं विचार करायचा आहे. ठीक आहे. आता या उपनिषदाचा ओव्हरव्ह्यू घेऊया की याच्यात काय सांगितलेलं आहे. अमृतनादोपनिषद म्हटल्यानंतर आपल्याला काही गोष्टी ह्या फिट डोक्यात आल्याच पाहिजेत की हे गोष्टी ह्याच्यात सांगितलेल्या आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे अतिशय छोटा आहे, 38 श्लोक आहेत अगदी. म्हणजे आपल्याला शिकायला काय फार मोठा त्रास आहे अशातला भाग नाहीये. 38 श्लोकांचा विस्तारपूर्वक आपल्याला समजून घ्यायचा आहे. आणि यामध्ये जे विषय सांगितलेले आहेत ते आपण घेऊया. पहिला विषय त्यांनी सांगितलाय प्रणवोपासना. प्रणव म्हणजे ओंकार. तर ओंकाराची
उपासना कशा पद्धतीनं करायची हे सांगितलेलं आहे. दुसरं सांगितलंय प्रत्याहार लक्षणम. प्रत्याहार हा विषय त्यांनी त्यांच्या दृष्टीनं समजावून सांगितलेला आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे षडंग योग. अष्टांग योग कोणाचा आहे हो? पतंजलींचा. ओके. चतुरंग. स्वात्मारामांचा हठप्रदीपिका. तर याच्यामध्ये सांगितलेला आहे तो मात्र षडंग योग आहे आणि तोही त्याची अंग वेगळ्या पद्धतीची आहेत. तुम्ही आता हळूहळू अभ्यासाला आपल्याकडे येईलच ते. त्याच्यानंतर या उपनिषदामध्ये पंचप्राण सांगितलेले आहेत. त्या पंचप्राणांची स्थानं सांगितलेली आहेत आणि त्यांचा आपल्या शरीराशी असलेला संबंध विशद केलेला आहे. जर ह्यांचा विचार केला तर ओव्हरऑल हे जे उपनिषद आहे प्रश्नपत्रिकेनुसार जर विचार केला तर प्रश्नपत्रिकेमध्ये बऱ्याच वेळेला जे क्वेश्चन आलेले आहेत ते 8 मार्काला किंवा मॅक्झिमम 15 मार्काला आलेले आहेत. आणि मॅक्झिमम वेळा तेजोबिंदू उपनिषदाला पर्यायी क्वेश्चन म्हणून इथे आलेला आहे. कुठला सोडवायचा हे आपण ठरवू शकतो, पण प्रत्येक वेळी त्याला एक ऑप्शनला असतो प्रश्न आणि तो या 2 उपनिषदांमध्ये असतो. तेव्हा आपल्याला जिथे व्यवस्थित लिहिता येतंय किंवा प्रश्न तयार करताना अशा पद्धतीने आपण करू शकतो. तर प्रश्नांचा साधारण अंदाज घेतला तर अमृत नादोपनिषदाचा सारांश लिहा असे आहे. नादोपनिषदानुसार षडंग योग लिहा अशी टीप येते किंवा अमृत नादोपनिषदानुसार पंचप्राणावर टीप आलेली आहे. अमृत नादोपनिषदातील योगाचे स्वरूप स्पष्ट करा म्हणजेच त्याचा सारांश लिहा असं लिहिलेलं आहे. अमृत नादोपनिषदात प्रत्याहारावर टीप आलेली आहे. नंतर प्रणवाचे स्वरूप स्पष्ट करा ज्या पद्धतीत 15 मार्कालाही प्रश्न आले आहे. स्वरूप आणि उपासना स्पष्ट करा हे दोन्ही प्रश्न सारखेच आहेत आणि 14 आणि 15 मार्काचे प्रश्न आहेत. त्यामुळे आपण काय म्हणतात त्याला तेजोबिंदू उपनिषदाबरोबरच त्याच्याशी आपल्याला हे निगडित दुसरे क्वेश्चन्स असतात. तर आपल्याला टोटल 38 श्लोकच शिकायचे आहेत. त्यामुळे धीर धरून व्यवस्थित आणि एक एक श्लोक घेत आपण पुढे जाऊया. तुमच्याकडे सर्वांकडे आहेत का दिलेल्या PDF आणि त्याची प्रिंटआउट घेतलीत का तुम्ही? सांगा कोणीतरी. हो आहेत. PDF आहेत सर आमच्याकडे. दिलेले आहेत ना? ठीक आहे. मग आता आपण एक एक श्लोक घेऊया आणि त्याच्या पुढे त्याचं साधारण विस्तार करून बघूया काय काय आहे. पहिला त्यांनी शांतीपाठ सांगितलेला आहे. सहनाववतु सहनौ भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांतीः. त्यानंतर सुरुवात करतात. श्रवणाद उपायः शास्त्राण्यधीत्य मेधावी अभ्यस्य च पुनः पुनः परम ब्रह्म विज्ञाय उल्कावत तान्यथोत्सृजे. आता याचा जेव्हा भाषांतर करणार तेव्हा श्रवणाद्युपाय याच्यामध्ये श्रवण हे तरी श्लोक म्हणजे ऐकणे. ऐकणे तर कोणाचं ऐकणे? 100% गुरुचं ऐकणे. कारण आपण उपनिषदचा अर्थच गुरुच्या शेजारी बसून त्याचं ऐकणे म्हणजेच उपनिषद आहे. त्यामुळे इथे पण सांगताना श्रवणाद्युपाय हा मग कसला उपाय? तर ब्रह्मप्राप्तीचा उपाय किंवा ब्रह्मज्ञानाचा उपाय याच्याविषयी चर्चा केली गेलेली आहे या सर्व ग्रंथांमध्ये. त्या अनुषंगाने याचा जेव्हा विचार करणार तर तेव्हा इथे साधारण मानताना जसं मी मागे पण म्हटलं मगाशी म्हटलं की ग्रंथामध्ये काही ग्रंथ बनवताना काही नियम पाळलेले असतात. त्याच्यामध्ये
आधी काय म्हणून ठेवलेलं आहे त्याचं परत रिपीट होत नाही, अशा पद्धतीने जेव्हा विचार करतात, विस्तार करताना या गोष्टी साधारण आपण समजून घेतल्या पाहिजेत की याच्यामध्ये काय असू शकतं. तर त्यांनी सांगताना या ज्ञानाचे 2 अधिकारी सांगितले. पहिला जो अधिकारी आहे तो आरुरुक्ष किंवा उत्तम अधिकारी, ज्याला श्रवणादुपायः असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला नुसतं ऐकून गुरुनं सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यानंतर त्याला व्यवस्थित समजतात आणि तो अप्लाय करू शकतो. असा जो आहे तो उत्तम अधिकारी आहे ज्ञानाचा, आणि त्या माणसाला लवकर ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. परंतु जो मध्यम अधिकारी आहे किंवा कनिष्ठ अधिकारी आहे, त्याला मात्र षडंग योगानुसार प्रयत्न केले पाहिजेत, की मग तो त्या पदापर्यंत पोहोचू शकतो. तुम्हाला भगवद्गीता पण आहे ना, झालंय ना? भगवद्गीतेचे पण अध्याय आहेत ना? हो सर. ओके. तर त्याच्यामध्ये आपल्याला आहेत बघा, आरुरुक्ष, युंजान आणि योगारूढ आहेत ना? हो सर आहे. हा, तर ते पण असंच आहे. म्हणजे आरुरुक्ष म्हणजे उत्तम अधिकारी, युंजान म्हणजे मध्यम अधिकारी आणि योगारूढ म्हणजे अधम अधिकारी. आरुरुक्ष समाजातले 11 उपाय सांगितलेले आहेत त्यांच्यासाठी, उत्तम अधिकाऱ्यांसाठी. त्यानंतर जे मध्यम अधिकारी आहेत त्यांच्यासाठी त्यांनी तिथे क्रियायोग सांगितलेला आहे, आणि जे योगारूढ आहेत किंवा अधम अधिकारी आहेत त्यांच्यासाठी अष्टांग योग सांगितलेला आहे. तेव्हा आपण जण काय करतो, अष्टांग योग करतो, म्हणजे आपण कुठले अधम अधिकारी आहोत. जेव्हा ध्यानात पण आसन, प्राणायाम, प्रत्याहार सगळं करायचा प्रयत्न करतो आपण, तर आपण अधम अधिकारी आहोत आणि ह्याचा आपल्याला थोडस नॉलेज असणं आवश्यक आहे. उत्तम पण आपण होऊ शकतो, का नाही होऊ शकत? त्या अनुषंगाने आपल्याला श्रवणाद उपाय हा केला पाहिजे. जर उत्तम व्हायचं असेल तर भरपूर ऐकलं पाहिजे, गुरुच्या सान्निध्यात राहिलं पाहिजे, त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान घेता आलं पाहिजे आणि अप्लाय पण करता आलं पाहिजे. त्यानंतर बुद्धिमान माणूस शास्त्र शिकून त्याचा पुन्हा पुन्हा अभ्यास करून, म्हणजे एका वेळी पटकन गोष्टी समजतील असं नाही. उदाहरणार्थ आपण गेली, तुमच्यापैकी पण बरेच जण असतील की ज्यांनी YCB दिलंय किंवा ज्यांनी डिप्लोमा केलाय, तरी पण MI ला आलोय आपण, आता परत आपल्याला तेच आहे. बरोबर आहे? सर्वांनी जर विचार केला तर आहे बघा, परत परत. आणि प्रत्येक वेळी जेव्हा आपण याचा गूढत्वानं किंवा दुसऱ्याकडून कोणाकडून तरी ऐकलं, तर प्रत्येक वेळी काहीतरी आपल्याला नवीन बाजू कळते. उदाहरणार्थ यम नियमच घ्या. आपल्याला जेव्हा सुरुवात एखाद्याने डिप्लोमा केलेला असेल तर ते प्रत्येक ह्याच्यावर 1 किंवा 2 वाक्यात फक्त आपल्याला डिस्क्रिप्शन पुस्तकामध्ये मिळालं असेल. अहिंसा 2 वाक्यात फक्त, की कोणालाही शाब्दिक हिंसा करू नये, कोणाचीही शारीरिक हिंसा करू नये. अहिंसा आपल्याला कळली तेव्हा, बरोबर, मला कळलं सगळं असं आपण म्हणतो. परंतु अहिंसेवर एखादा जर 1 तासाचं लेक्चर देऊ शकणारा गुरु आपल्याला समोर असेल, तर आपल्याला अजून त्याचे अनेकविध पैलू समोर येतात. आणि याच ज्ञान जिज्ञासेपोटी आपण इथे सगळेजण पुढे 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 शिकत जातो. तर हे समजून घेणारा उत्तम अधिकारी जो असतो त्याचा कदाचित IQ जास्ती असेल असं आपण म्हणूया, तर त्याला हे छोट्या स्वरूपात सांगितल्यानंतर सुद्धा विस्ताराने समजण्याची कॅपॅसिटी असते. जे नाही आहे त्यांनी काय करायला पाहिजे, तर पुन्हा पुन्हा शास्त्रावर विश्वास ठेवून त्यांचा पुन्हा पुन्हा अभ्यास करणे, हा अधम अधिकाऱ्याचा गुण त्याच्या अंगात त्यानं बाणवलाच पाहिजे. परत परत अभ्यास करून ब्रह्म जाणून घेतल्यावर, उल्कांच्या प्रकाशात पाहिल्यावर उल्कांचा त्याग करतो, तसा त्याने शास्त्र. इथे काही थोडासा, जर या शब्दशः अर्थ जेव्हा घ्यायला जातो तेव्हा काहीतरी वृक्ष गोष्टी लिहिल्यात असं वाटायला लागतं आपल्याला. तर त्याचा अगदी वस्तुतः जेव्हा आपण वर्णनाचा आपल्या जीवनाशी संबंधित गोष्टींचा रिलेशन लावलं, तर मग आपल्याला त्या गोष्टी सोप्या
होऊन समजायला लागू शकते. तर जसं आपण समजा एखादी ठेवलेली वस्तू आपल्याला मिळत नाहीये. समजा मी इथे पाकीट ठेवलं आणि थोड्या वेळाने विसरलो, गेलो बाहेर, अंधार झालेला आहे, खोलीत प्रकाश नाहीये, मला पाकीट शोधायचं आहे. काय करायला लागणार? आधी दिवा लावायला लागेल. बरोबर? मग मला खोलीत शोधावं लागेल, माझं पाकीट मी कुठे ठेवलं? मग मला ते मिळेल. पण दिव्याच्या प्रकाशाशिवाय मिळणार नाही. हेही तेवढंच सत्य आहे. जेव्हा मी दिवा लावेन तेव्हा मला माझं पाकीट दिसेल ते मी घेईन आणि परत बाहेर जेव्हा जाईन तेव्हा दिवा बंद करून जाईन. बरोबर आहे? तर हा आपल्या म्हणजे जीवनातल्या याच्याशी रिलेशन आपल्या. तसं आपण जेव्हा ज्ञानप्राप्ती किंवा परब्रह्माचे स्वरूप जाणून घेतल्यानंतर जी त्याच्यासाठी वापरलेली जी साधनं आहेत, उदाहरणार्थ आपण ग्रंथ वाचन केलं, आपण पतंजली शिकलो किंवा अष्टांग योगाचा अभ्यास केला किंवा अजून काहीतरी म्हणजे पूर्ण पायऱ्या आपण चढत गेलो किंवा काही जण श्रवणादुपाय हा करून पुढे गेले असतील. तर जेव्हा तुम्हाला परब्रह्म प्राप्ती होईल त्यावेळी या सर्वांचा त्याग करणं हे पण आवश्यक आहे. ते कवटाळून बसण्याची गरज नाही. हे मेन्शन केलं आहे. जेणेकरून प्रकृती आणि पुरुष हे दोन आपल्याला सांख्यानुसार किंवा योगानुसार आपण जाणतो आणि आपल्याला पुरुषापर्यंत पोचायचं आहे. प्रकृतीची जी सगळी अंग आहेत ती पोचायचं आहे. या अनुषंगाने आपल्याला जायचं आहे. हे तरी विषय म्हणजे क्लिअर आहे ना? व्हिजन तुम्ही का त्याच्याविषयी थोडं सांगा आधी? सांख्यांची 24 तत्व सगळं माहिती आहे का? 25 तत्व? आणि त्याच्यात आपण जेव्हा साधना करतो किंवा अष्टांग योग जो काही पूर्ण सांगितलेला आहे, त्याच्या अनुषंगाने आपण खालून वर जात असतो. म्हणजे खालती सर्वात जर विचार केला त्या ट्री सगळ्यांच्या लक्षात येतंय, प्रकृती, पुरुष, मग महत, बुद्धी, अहंकार, मग खाली सत्वगुणापासून इंद्रिय उत्पत्ती, मन, त्याच्यानंतर कर्मेंद्रियांची उत्पत्ती, हे सगळं पार्थिव घटक, आकाशीय घटक, वायवीय घटक हे सगळं माहिती आहे का? सगळं झालेलं आहे प्रत्येकाचं. काय इथे आलेल्यांना सगळ्यांना माहिती असतं हे. तर तेव्हा पुढे पुढे आपण या सर्वाचा योगाभ्यासाचा विचार करत जाऊ, तेव्हा आपल्या सगळ्यांच्या कुठल्याही टेक्स्टमध्ये आपल्याला जे अष्टांग योगामधलं शिकवलं जातं किंवा पुढे पुढे तिथे तिथे आपल्याला या ट्रीमध्ये आपण खालून वर जाणार आहोत. कुठपर्यंत? महत्तत्वापर्यंत, प्रकृती तत्वापर्यंत, तिथपर्यंत जाणून घेण्यापर्यंत जाणार आहोत आणि त्यानंतर आपण तेही त्याग करणार आहोत आणि पुरुषापर्यंत पोहोचणार आहोत. ही संकल्पना आहे आपली. जो द्रष्टा म्हणून सांगितलेला आहे त्या तत्वापर्यंत पोहोचणे किंवा त्यालाच ब्रह्मतत्व, तो म्हणजेच ब्रह्मतत्व आहे हे जाणणे म्हणजे योगाची परमोच्च अवस्था आहे, हे आपण समजलं पाहिजे. तर या अवस्थेला पोचेपर्यंत खालून वर जाण्याची क्रिया जो करतो तो मध्यम किंवा कनिष्ठ अधिकारी असतो आणि जो पटकन तिथपर्यंत पोहोचू शकतो तो उत्तम अधिकारी असतो. आलं लक्षात? तर हे जेव्हा आपण करणार की खालून वर क्रमाक्रमाने वर जाणार, म्हणजे उदाहरणार्थ आपण आपल्या सर्व इंद्रियांचं दमन करणार, म्हणजे प्रत्याहारामध्ये पुढे जाणार. त्याच्यानंतर आपण पुढे महत, बुद्धी आणि अहंकार आहेत त्यांनाही पुढे हे करणार, त्यांच्यावरही मात करणार. मग आपल्याला महत तत्वाची प्राप्ती होणार. त्यालाही पाठी टाकणार. मग पुरुष तत्वापर्यंत पोहोचणार. तर ही जी साखळी आहे ही साखळी आपण योगानुसार बघितली. तस परब्रह्मापर्यंत पोहोचण्यासाठी ह्याच साखळीनं जायला हवं अशातला काही भाग नाहीये. उपनिषदामध्ये अनेक गोष्टी अनेक उपनिषदानुसार सांगितलेल्या आहेत. म्हणून मी मगाशी उदाहरण देताना सांगितलं तीनच. तर आपल्याला ह्या वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी केल्या आणि केल्यानंतर सगळ्या समाजाला उपयोगी व्हाव्यात म्हणून लिहून ठेवल्यात आणि आपल्या शिष्यांना पण त्यांनी त्या पद्धतीनं शिकवलं. ते त्यांना समजेल या भाषेत समजावं हा त्यांचा उद्देश होता लिहिण्यामागे. तर आपल्याला वस्तू जेव्हा मिळते
तेव्हा न ठेवता वस्तू मिळाली, विषय संपला थोडक्यात. तर तोपर्यंतच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर त्या साधनांशी कुठलीही आपल्याला संबंध ठेवायचा नाहीये, असं या ठिकाणी सांगतात. ब्रह्माचे प्रतिपादन करणारे अमृत नादोपनिषद गायत्री मंत्राप्रमाणे किंवा 3 पावलात सर्व विश्वाचे साम्राज्य मिळवणाऱ्या वामनाप्रमाणे सतत माझ्या हृदयात प्रकाशित होत राहो. आता हे विवरण आहे. याच्यामध्ये अमृत नादोपनिषदाचा एखादा फॉलोअर त्याला लिहितोय किंवा त्याच्याविषयी सांगतोय. कृष्ण यजुर्वेदापासून येथे हे अमृत नादोपनिषद वेगळे झालेले आहे. आपल्याला 10 प्रमुख उपनिषद माहिती आहेत, पण 108 जी टोटल आहेत त्याच्यामधली 20 योगाची उपनिषद आहेत आणि त्यातलंही एक हे अमृत नादोपनिषद आहे. तर पुढे लिहितात, कठ, केन इत्यादी प्रमाणे याची ही सुरुवात आहे. षडंग योग प्रकट करणाऱ्या या उपनिषदाच्या लहानशा ग्रंथापासून विवरणाला आरंभ करतात. श्रवणादी उपायाने पुरुषार्थ सिद्ध होते, तर मलिन अंतःकरण असणाऱ्यांना ब्रह्मोपासनेला उपयुक्त असा षडंग योग सुद्धा पुरुषार्थ सिद्ध करून देतो, असं या उपनिषदात सांगितलेलं आहे. श्रेष्ठ गुरुच्या मुखातून योग्य प्रकारे शिकून संयमादी पंचदोषांचे निवारण होईपर्यंत पुन्हा पुन्हा अभ्यासून अखंड श्रवण मनन आणि निधिध्यासन, श्रवण मनन निधिध्यासन हे योगातले शब्द आहेत, पतंजलींचे शब्द आहेत, त्यामुळे सर्वांना माहिती आहेत. त्यानं पक्क करून उत्पन्न होणारे जे सम्यक ज्ञान असतं त्यानं आपला उद्धार करून घ्यायचा आहे, असं या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. आता जे ज्ञान आपण याच्यासाठी वापरणार, ब्रह्मज्ञान प्राप्त करण्यासाठी ज्या आपण गोष्टी करणार आहोत, त्या सर्व गोष्टींचा जेव्हा ब्रह्मज्ञान होईल तेव्हा त्याग करणं हे आवश्यक आहे, असं ह्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आत्म्यानेच आत्म्याला किंवा स्वतःला साक्षात स्थिर ब्रह्म असे जाणून आपला देश, जात, बांधव, वर्ण, आश्रम आदी तसेच सर्व वेदशास्त्र, पुराणे इत्यादी हे सर्व आपण जेव्हा अभ्यासतो आणि जेव्हा जाणतो की आत्मा आणि आत्मा म्हणजेच ब्रह्म हे जेव्हा जाणतो तेव्हा सर्व आत्मा व्यतिरिक्त आहेत हे नक्की जाणीव होते. असे जाणून पायाला लागलेल्या धुळीप्रमाणे त्याचा त्याग करावा, असं सांगितलेलं आहे. आता म्हणजे काय, तर इतकं यत्किंचित या गोष्टी आहेत जे आपण ज्ञान मिळवण्यासाठी जी साधनं वापरलेली आहेत त्या साधनांची यत्किंचितता याच्यातून दिसते की किती क्षुल्लक गोष्टी आहेत, पण त्यांचा वापर केल्यामुळे आपल्याला परब्रह्मापर्यंत पोहोचण्याचा मार्ग सुकर होतो. जसं की आता मी इथे बसलोय आणि माझ्या हातात स्क्रू ड्रायव्हर नाहीये, पण आता मला एक स्क्रू म्हणजे काढायचा आहे इथला, या टेबलचा एक स्क्रू सुटलाय आणि तो मला काढायचा आहे. तर ते शक्य आहे का? नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित यंत्र जे बनवलेलं आहे स्क्रू ड्रायव्हर तोच वापरला पाहिजे. त्या स्क्रू ड्रायव्हरनं आपण स्क्रू सैल करू शकतो, इतर कुठल्याही पदार्थानं करता येणार नाही. तद्वत आपल्याला ही जी शास्त्र, पुराण, इतर वेदोक्त ग्रंथ किंवा ही उपनिषद सांगितलेली आहेत त्यांचा सर्वांचा वापर करायचा आहे आणि परब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची आहे. आणि जेव्हा ती प्राप्ती होईल तेव्हा त्या स्क्रूड्रायव्हरशी तुमचं काय देणं घेणं आहे? काहीच नाही. तद्वत त्याच्याशी वापर झाल्यानंतर जेव्हा परब्रह्माची प्राप्ती होणार आहे तोपर्यंत त्यांचा वापर करायचा आहे. त्यानंतर त्यांनाच अक्षरशः त्यांनी पायाला लागलेल्या धुळीप्रमाणे त्यांचा त्याग करावा. म्हणजे जी गोष्ट आपण मिळवणार आहोत त्याची महती सुद्धा त्याच्या अनुल्लेखाने त्यांनी सांगितलेली आहे की जी गोष्ट आपण प्राप्त करणार आहोत या सर्व मार्गांनी ती गोष्ट किती मोठी आहे याचा पण आपल्याला
अंदाज येऊ शकतो. त्यानंतरचा पार्ट आहे तो प्रणवोपासना. ओंकार रथ आरुह्य विष्णुं कृत्वाथ सारथिं ब्रह्मलोकपदान्वेषी रुद्राराधन तत्परः. म्हणजे ब्रह्मलोकाचा मार्ग शोधणाऱ्याने ओंकार रूपी रथावर आरूढ होऊन विष्णूला सारथी करून रुद्राची आराधना करीत जोपर्यंत रथ योग्य मार्गावर आहे तोपर्यंत रथाने जावे आणि मग वाटेतच रथ सोडून पुढे जावे. आता इथे आपल्याला कधी कधी कोणाच्या घरात बघितलं असाल तुम्ही, एक चित्र असतं ज्याच्यामध्ये रथ असतो, रथाला 5 घोडे असतात आणि त्याच्या पाठी सारथी म्हणून कृष्ण बसलेला असतो आणि पाठी धनुष्य घेऊन अर्जुन उभा असतो. बघितलंय का सगळ्यांनी? बोला मॅडम. होय. बघितलंय. तर त्याचा गर्भित अर्थ जो आहे तो अशा प्रकारचा आहे. इथे हे जे 5 घोडे सांगितलेले दाखवलेले जातात ते काय असू शकतील? मन 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 चित्त. हा, तर 5 घोडे हे आपले 5 इंद्रिय दर्शवतात जे आपल्या विषयांप्रती प्रवृत्त आहेत, युद्धाला चाललेले आहेत. ते सृष्टीमध्ये हे 5 घोडे दौडत राहतात म्हणून माणूस पण त्यांच्या पाठून दौडत राहतो. पण त्यांना कंट्रोल करणारा कोण असतो? मनाने त्यांच्यावर आपल्याला नियंत्रण प्राप्त करता येऊ शकतं. म्हणून त्याचे कंट्रोलर्स पाठी ठेवलेले आहेत, बुद्धी आणि मन. आलं लक्षात? पाठी 2 जण आहेत ना, अर्जुन आहे आणि कृष्ण पण आहे. तर ते ह्या दोघांचं प्रतिनिधित्व करतात, बुद्धी आणि मन. मग सद असद विवेक बुद्धी प्राप्त करून घेणे आणि मनानेही प्रत्याहार करून त्यांना नियंत्रणात आणणे हे ते चित्र हे त्याचं प्रतीक आहे. तशा पद्धतीत तिथे त्याचं उदाहरण दिलेलं आहे किंवा हे जे श्लोक आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी आपल्याला तशाच्या तशा अनुभवायला येतात. ब्रह्मलोकाचा मार्ग शोधण्याने ओंकार रूपी रथावर आरूढ होऊन, रथाला उपमा कसली? ओंकाराची. म्हणजे रथ हा ओंकार रूपी आहे. विष्णूला सारथी करावे, रुद्राची आराधना करावी. रथावर बसून करायचं काय आहे? आपण रथावर बसलेला अर्जुन आहे ना, त्याला सारथी कोण आहे? विष्णू आहे. रुद्राची आराधना करावी आणि जोपर्यंत रथ योग्य मार्गावर आहे तोपर्यंत रथाने जावे. आता हे जसंच्या तसं मी परत परत तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतोय, कारण हे जसंच्या तसंच आपल्याला पेपरात लिहावं लागेल. असंच तुम्हाला ते सोडूनही चालणार नाही. आता हे जे मी उदाहरण दिलं ते सुद्धा त्याचसाठी दिलं की ते लक्षात राहायला पाहिजे, पेपरमध्ये हे असं असं आलं पाहिजे. ब्रह्मलोकाचा मार्ग शोधणाऱ्याने ओंकार रूपी रथावर बसावे. बरोबर. दुसरं काय करावं? विष्णूला सारथी करावे. तिसरं काय करावं? रुद्राची आराधना करावी आणि तो रथ पुढे न्यावा. पुढे कुठपर्यंत न्यायचा आहे? तर जोपर्यंत रथ योग्य मार्गावर आहे तोपर्यंत रथाने जाऊन मग वाटेत रथ सोडून द्यावा. जसं मगाशी मी सांगितलेलं होतं मागच्या श्लोकामध्ये की आपलं काम झालं की तो विषय बाजूला टाकून द्यायचा आहे. त्या पद्धतीनं त्याचा त्याग करायचा आहे रथाचा. आपलं काम झालं, रथाचा त्याग करा. पुढे काय? मात्रा लिंग पद. खाली श्लोक वाचत बसू का? वाचू का पुढे जाऊया? श्लोक पण वाचूया. ओके. सर वाचून दाखवलं. हा, तावद रथेन गंतव्यम यावद रथपती स्थितः. जोपर्यंत पथ आहे तोपर्यंत आपण त्या रथानं जाणार आहोत, कारण पथावरच आपण रथ चालवू शकतो. त्याच्या पुढे जिथे पथ संपतोय अशा ठिकाणी आपण रथाचा त्याग करायचा आहे. यावत तावद रथेन गंतव्यम यावद रथपती स्थितः स्थात्वा रथपती पथी स्थानम रथम उत्सृज्य गच्छति.
जिथे संपतोय रस्ता तिथून आपल्याला काय करायचं आहे, उत्सृज्य बाहेर पडायचं आहे रथातून आणि गच्छती पुढे जायचं आहे. ओके. मात्रा लिंग पदम त्यक्त्वा शब्द व्यंजन वर्जितम अस्वरेण मकारेण पदम सूक्ष्मम ही गच्छती. आता ह्याचा अर्थ कसा आहे, तर ज्या मात्रा अकार आहे, उकार आहे आणि मकार आहे. आपण सुरुवातीला ओंकार घेतला तेव्हा मी जो म्हटला तो तुम्हाला ऐकायला आला असेलच, अकार, उकार आणि मकार. त्याच पद्धतीनं आपण सर्वजण ओंकार म्हणतो. तर याचे जी हे आहेत, आपण जे म्हणतोय त्या मात्रा अकार, उकार आणि मकार, पद इत्यादींचा त्याग करून शब्द व व्यंजन विरहित, स्वररहित, नुसता म असं इथे लिहिलं जरी असलं तरी सर्वात शेवटी आपला काय येतो, मकाराला जोडून जो येतो तो पुढे असा शब्द जो येतो त्याच्यावर त्याच्या साह्याने सूक्ष्म पदाकडे जावे असं सांगितलेलं आहे. सूक्ष्म पदाकडे म्हणजे कुठे, पुरुष तत्वाकडे, ब्रह्मतत्वाकडे. जे होईल ते आपल्याला काय त्याची अनुभूती कोणालाच नाही आहे. त्यामुळे जर ग्रंथावर विश्वास ठेवून आपल्याला पुढे जायचं आहे तर यांनी ज्या पद्धतीनं सांगितलंय त्या पद्धतीनं आपल्याला करून बघितल्याशिवाय शक्यता नाही. आता इथे मध्यम अधिकाऱ्यांसाठी हे सगळं षडांग योग सांगतायत किंवा जे पुढच्या ज्या उपासना सांगितल्यात, प्रणव उपासना, तर त्याच्याविषयी पुढे आता विवरणामध्ये आणखीन आपल्याला वाचून समजेल. मध्यम अधिकारी असणाऱ्याने त्या पदावर आरूढ होण्यासाठी प्रणवाचा उच्चार करीत षडंग योग करावा. रथाच्या जागी ओंकारावर आरूढ होऊन, रथाच्या जागी आपण काय गृहीत धरलाय, ओंकार. ओंकारावर आरूढ होऊन म्हणजेच काय, तर ओंकाराचा जप करायचा आहे आपल्याला. आणि तो कसा करायचा आहे, आरूढ व्हायचा आहे आपण त्याच्यावर. म्हणजे आपल्या नसामध्ये तो भिनला पाहिजे. आपण आरूढ त्याच्यावरच आहोत, आपण त्याच्यासाठी आहोत, या पद्धतीनं आपण ते करायचंय गोष्ट. कास्य धातूच्या घंटेच्या आवाजाप्रमाणे निनाद करत प्रणवाचा उच्चार करताना त्याच्या अर्थाशी अनुसंधान साधावे. प्रणव हा आपण कशाचा प्रतीक मानलेला आहे, ओंकाराचा. ओंकाराचं. आणि ते हे कुठल्या ग्रंथात सांगितलेलं आहे, कशावरून, शास्त्र प्रमाण काय त्याला, कुठे सांगितलेलं आहे प्रणव म्हणजे ओंकार? पातंजली योगमध्ये. पतंजल योग मध्ये सांगितलेलं आहे. आणि सूत्र काय आहे आठवतंय का काही? तस्य वाचकः प्रणवः. बरोबर. तस्य म्हणजे कसलं, ईश्वर. ईश्वराचं वाचक जे नाव आहे ते प्रणव आहे असा उल्लेख पतंजलींनी केलेला आहे. त्यामुळे प्रणवाचं ध्यान हे म्हणजे काय हे आपल्याला कुठे जाऊन कळतंय, पतंजलीमध्ये. पण इथे प्रणव सांगताना आपल्याला पाठी कुठेतरी जाऊन आपल्याला कळेल, ब्राह्मण आरण्यक संहिता ग्रंथामध्ये, की ओंकार म्हणजे प्रणव. लक्षात. पण इथे गृहीतच धरलेलं आहे की आपल्याला माहिती पाहिजे ही गोष्ट. तर असो, आपण ओंकाराच्या दृष्टीने बोलतोय. ओंकार हा आपला रथ आहे आणि त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे. तर त्याच्या अर्थाशी अनुसंधान साधावे. अर्थाशी म्हणजे कशाशी, ईश्वराशी. ईश्वराशी ओंकाराचा रथावर गेल्यानंतर आपण ईश्वराशी अनुसंधान साधणार आहोत आणि तिथपर्यंत ती साधना नेणार आहोत. रथाचा सारथी अशा विष्णूप्रमाणे व्यापक अशा बुद्धी तत्वाला प्रणवोच्चारासाठी ईश्वराकार करावे. आपण जेव्हा समाधी अवस्थेपर्यंत जातो तेव्हा त्याचा अर्थ काय असतो, धारणा, ध्यान आणि समाधी. तर जेव्हा आपण धारणा करतो म्हणजे ते एक वस्तू आणि त्याच्या आजूबाजूचा सर्व प्रदेश आपल्या फोकसमध्ये असतो. त्यानंतर काय करतो, एकच बिंदू किंवा एकच वस्तू याच्यावर आपण ध्यान करतो. आणि समाधी अवस्थेमध्ये काय असतं, तर दोन नाही एकच. म्हणजे काय, तर वस्तू आणि मी याच्यामध्ये कुठलंही अंतर न राहणे
याला आपण समाधी अवस्था असं म्हणतो. मग ही जी अवस्था प्राप्त करायची आहे त्याच्यासाठी आपण चाललेलो आहोत आणि त्याच्यामध्ये हे प्रणवोच्चारासाठी त्याला ईश्वराकार करावे असं सांगतात बुद्धितत्वाने. बुद्धितत्व हा विष्णू रूप मानलेला आहे इथे. ब्रह्म हाच लोक म्हणजे ब्रह्मलोक निर्विशेष परमात्मा तेच रूप धारण करीत असल्याने ब्रह्म लोकाचे स्थान शोधण्यासाठी ते इच्छा करतात आणि ते प्राप्त करण्यासाठी ब्रह्मलोकाचा शोध घेणारे रुद्राच्या आराधनेत मग्न होतात. बऱ्याच ठिकाणी आपल्याला हे दिसेल. काही लोक रुद्राची उपासना सांगतात, काही विष्णूची उपासना सांगतात वगैरे वगैरे. आपण त्याच्या कॉन्ट्रावर्सी मध्ये न पडता ह्या उपनिषदामध्ये आपल्याला रुद्राची आराधना करायला सांगितलेली आहे. उपासनासाठी आपण काय निवडलेलं आहे? देवत रुद्राची. स्वखेरीज असल्यामुळे म्हणजे स्वतःला विसरून केलेलं असल्यामुळे उलट भावाला प्राप्त झालेला स्वमायेने त्याचे कार्य, त्याचे उत्पन्न होणारी पीडा हे सर्व दूर करणारा तो रुद्र होय. आता रुद्राची महती त्यांनी व्यक्त केलेली आहे इथे. ज्याची उपासना आपण करणार आहोत त्याची त्यांनी महती सांगितलेली आहे. त्यावेळी त्याचे आराधन व्यष्टी समष्टी अंतःकरण वृत्ती सहस्रभाव व अभाव यांना प्रकट करणारा प्रत्यगात्मा मीच आहे असे मानून एकनिष्ठेने त्याच्याशी एकरूप होतो. त्याच्याशी एकरूप होतो असं रुद्रतत्वाशी एकरूप होण्यासाठी आपण हे आहोत. म्हणजेच समाधी अवस्था प्राप्त करणार आहोत. एकरूप होणे, मी म्हणजेच तो आहे, तो म्हणजेच मी आहे, अशा पद्धतीत एकरूप होणे. तर हे एकरूप होतो असं इथे सांगितलेलं आहे. आधी ओंकारासाठी ईश्वराचे चिंतन करीत असता तदाकार झालेले अंतःकरण. ओंकारामध्ये आधी पहिल्यांदा चित्तामध्ये आपण ओंकाराचा जप केला भरपूर वेळा. म्हणजे रथावरून कुठल्या गेलोय आपण? पुढे ओंकार. म्हणजेच ओंकाराचा आपण जप सुरू केला म्हणजे काय होईल? अंतःकरण ओंकार रूपी होईल. म्हणजे आपण या सर्व प्रवासाची सुरुवात ओंकाराने जर केलेली आहे तर ते आधी अंतःकरण ओंकार रूपी किंवा ओंकाराला तदाकार झालेलं आहे अशा स्थितीत झालेले अंतःकरण प्रसन्न होऊन निर्विशेष ब्रह्मच केवळ आहे अशा स्थितीची इच्छा करतो. त्याचा उपाय म्हणून प्रत्येकचे अनुसंधान त्याच्या विरुद्ध भावाचा त्याग करून उरते ते केवळ निष्प्रतियोगी ब्रह्मच आहे असे जाणावे. एकंदरीत तदाकार होणे, ब्रह्मतत्वाशी तदाकार होणे, रुद्र रूपाशी तदाकार होणे ही अवस्था इथे वर्णन केलेली आहे. आणि ही अवस्था जो प्राप्त करतो तो त्या परब्रह्म तत्वाला जाणतो हे यांनी याच्यात स्पष्ट केलेलं आहे. आणि त्याच्यातही तो तदाकार होतो म्हणजेच त्याच्या चित्तामध्ये जी परब्रह्माची अनुभूती आहे ती होते. याचा अर्थच तो म्हणजे परब्रह्म आहे हे समाधी अवस्थेमध्ये सिद्ध होतं. दोन गोष्टी नाहीत, एकच आहेत हे सिद्ध होतं. ओके. तर अशा पद्धतीत जायला पाहिजे हे आपल्याला अमृतनादोपनिषदामध्ये प्रणवोपासना करताना कशा पद्धतीत जायला पाहिजे आणि आपल्याला काय मिळणार आहे ह्या गोष्टी क्लिअर झाल्या. ओके. परत सांगायला नको आहे. कळलंय सर्वांना? ओके. आता ब्रह्मभाव प्राप्त झाला तरी देखील नित्य प्रणवानुसंधान करावे. जोवर रथ प्रणवानुसंधान रूप आत्म्याच्या मार्गावर असतो तोवर रथाने जावे व ओंकारपूर्वक त्याच्या अर्थाचा मागोवा घ्यावा. अशा तऱ्हेने रथमार्गाने जाण्याचे जे निर्विशेष ब्रह्मज्ञान ते होईपर्यंत जाऊन तेथे थांबून नंतर रथाने जाण्याचा मार्ग संपल्याने ओंकार रूपी रथाचा त्याग करून त्याच्या पुढील तुर्य किंवा तुरीय अवस्थेला पोचणार जेव्हा तेव्हा ब्रह्म आत्म्य ऐक्य भाव प्राप्त होतो. हेच मगासपासून मी सांगतोय की ब्रह्म आणि आत्मा हे एक भाव जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला त्या रथाची गरज आहे. त्या रथामध्ये जो आपण ओंकार चालू केलेला आहे त्याचा अखंड जप करून ईश्वराशी तादात्म्य पाहून विष्णूचा सहयोग घेऊन म्हणजेच बुद्धीचा वापर करून आपण आपल्याला ट्रेन करणार आहोत. कशा पद्धतीत? तर जोपर्यंत परब्रह्म आपल्याला मिळत नाही तोपर्यंत.
त्याच्याशी एकरूपता जोपर्यंत आपल्याला साधता येत नाही तोपर्यंत हा रथ आपल्याला चालवायचा आहे. जेव्हा आपण ते चालवणार तेव्हा रथाची उपयोगिता संपली, आपल्याला तो मार्ग पण मिळाला, मार्ग पोचला, रथाची आता इथे गरज उरत नाही, आपल्याला रथाचा त्याग केला पाहिजे. ओके. आता त्याच्या पुढचा जो चौथा श्लोक आहे तिथे सर्व व्यवहाराचे कारक असे अकारादी स्वर को आदी व्यंजने अकार उकार मकार हे जे आपण सांगितलेले आहेत त्याचं या सर्वाचं जे आहे मूळ ते प्रणव आहे. प्रणव आपण त्याला म्हणतो आणि ते ईश्वराचं प्रतीक आहे आणि तो इथे याचा वापर आपण करत असतो. म्हणजे जेव्हा आपण ओंकार म्हणतो तेव्हा त्याची जी स्पंदन निर्माण होतील त्याचं प्रतीक आपण ईश्वराचं प्रतीक म्हणून आपण त्याची उपासना या स्वरूपाने घेत असतो. तर आदी मात्रा त्यांचे प्रमुखपदी असलेले विश्वविराट आदी रूपाचा त्याग करून स्वशिवाय इतर काहीही नाही असा निश्चय करून अस्वरेण मकाराने ईश्वर भावाच्या ज्ञानाने प्रगट होणाऱ्या क्रिया ज्ञान इच्छा इत्यादी शक्ती संपत्तीने जे सूक्ष्म पद विराजमान प्रगट होते ते सूक्ष्म पद ब्रह्म या केवळ स्वपदाला जाते. म्हणजे मात्रा लिंग शब्द व्यंजन इत्यादी गणना रहित केवळ ब्रह्म असा योगी तेवढा शिल्लक राहतो. आता इथे योगी तेवढा शिल्लक राहतो असं म्हणत असताना योगी आणि तो जोडला गेलेला असलेला परब्रह्म, कारण तो समाधी अवस्थेमध्ये तुरीय अवस्थेमध्ये याशी एकरूप पावलेला असतो. तर त्यावेळी या सर्व गोष्टी ज्या बाजूला आपण उपयोगिता म्हणून वापरल्या, रथ आहे ओंकार आहे, हे सर्व बाजूला राहतात आणि एकटा योगीच तेवढा शिल्लक राहतो असं ह्यांनी इथे विशद केलेलं आहे. माझ्या मते आज आपलं 8 वाजलेले आहेत. आज इथपर्यंत थांबूया. उद्यापासून आपण प्रत्याहार लक्षणम, षडंग योग, प्राणायामाचे फल किंवा प्राणाचे प्रकार वगैरे या गोष्टी उद्यापासून बघू.